शेतकरी मित्रांनो, मागच्या काही दिवसापासून तुमच्या मनात आणि एकूणच महाराष्ट्रात एक मोठा प्रश्न उभा राहिला होता. नेमकी कर्जमाफी होणार की नाही. कारण अधूनमधून बातम्या येत होत्या की फक्त कर्जाचं पुनर्गठन होणार, मग कर्जमाफीचं काय. तर आता यावर पडदा पडला आहे. खुद्द राज्याच्या कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना एक मोठी ग्वाही दिली आहे. कर्जमाफीची तारीख आणि नियोजन काय असणार आहे हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात तुमच्या फायद्याची खूप महत्त्वाची बातमी आहे. सोबतच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा. तर शेतकरी मित्रांनो, नेमकं प्रकरण काय आहे ते आधी समजून घेऊया. तर बघा, गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. राज्यातले जे 26 लाखांपेक्षा जास्त शेतकरी आहेत ज्यांचं पीक कर्ज थकीत आहे, त्यांच्या कर्जाचं पुनर्गठन अर्थात रिस्ट्रक्चरिंग करायला मंजुरी दिली होती. सोप्या भाषेत सांगायचं तर जुन्या कर्जाचं हफ्ते नव्यानं पाडून देणे किंवा त्याला मुदतवाढ देणे. राज्य सरकारने सुद्धा यावर GR काढला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक भीतीच पसरली होती की अरे, जर सरकार कर्जाचं पुनर्गठन करतंय तर मग कर्जमाफीचा विषय संपला की काय, सरकार कर्जमाफी टाळतंय का, असा गोंधळ निर्माण झाला होता. पण आता आनंदाची बातमी अशी आहे की या सर्व चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे. नुकतेच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुढारी या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट सांगितलंय की राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 30 जून पूर्वीच केली जाणार आहे. तर ही प्रोसेस कशी असणार हे समजून घ्या. कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य शासनाने कर्जमाफीचा अभ्यास करण्यासाठी एक विशेष अभ्यास गट समिती नेमली आहे. ही समिती सध्या काम करत आहे आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही समिती आपला अहवाल सरकारला सादर करेल. तर अहवाल आल्यावर काय होईल, एप्रिलमध्ये हा रिपोर्ट आल्यावर लगेच चित्र स्पष्ट होईल की कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र ठरतील, किती रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आणि त्यासाठी निकष काय काय असतील. तर हे सगळं ठरल्यानंतर पावसाळा सुरू होण्याआधी म्हणजेच 30 जूनच्या आत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचं नियोजन सरकारनं केलं आहे. त्यामुळे ज्या 26 लाख शेतकऱ्यांच्या कर्जाच्या पुनर्गठनाचा विषय होता, त्यामुळे कर्जमाफी थांबणार नाही हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल येईल आणि जून अखेरपर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी होईल असं आश्वासन मिळालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता घाबरून जाण्याचं किंवा गोंधळून जाण्याचं कारण नाही. या विषयावर एप्रिलमध्ये जसा नवीन अहवाल येईल किंवा काही नवीन GR येईल त्याची माहिती सर्वात आधी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देईनच. ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या इतर शेतकरी ग्रुपवर शेअर करा. आणि हो, नमो शेतकरी योजना असो किंवा पीक विमा असो, प्रत्येक अपडेटसाठी आपलं अमन मोहनावाले चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.